नमस्कार. आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. आज जागतिक आरोग्य दिन. शरीरात आपल्या विविध अवयव आहेत आणि या अवयवांची काळजी आपण घेत असतो. याचप्रमाणे आपल्या शरीराचा मुख्य एक अवयव आहे आणि तो आहे दात. तर दाताच्या संदर्भामध्ये दात दुखणे, दाताची काळजी कशी घेणे या संदर्भात आपण आज भेटणार आहोत. डेंटल डॉक्टर गणेश बारी, त्यांचा रेणुकाई डेंटल क्लिनिक दवाखाना आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार डॉक्टर साहेब. मी डॉक्टर गणेश बारी. मी मुख्यतः डेंटल सर्जन आहे. साधारण मागच्या 16-17 वर्षापासून जळगावमध्ये आमची सेवा चालू आहे. डॉक्टर साहेब, मला सांगाल आपल्या शरीराचे अवयव सोबत आपल्या दाताचं महत्त्व किती आपल्या शरीरात? आता बघा, हे सांगण्या अगोदर मला एक स्टोरी सांगावीशी वाटते. स्टोरी इन द सेन्स की जसं आता पूर्वी राजे राजवाडे होते, ज्या वेळेला युद्ध व्हायचं तर त्यावेळेला जनरली मानसिकता अशी असायची की तुमच्या प्रवेशद्वारावर जर हल्ला झाला, प्रवेशद्वार जर तोडलं गेलं तर ॲटोमॅटिकली त्या समोरच्या जो सैन्य असायचं त्यांचा कॉन्फिडन्स वाढायचा आणि समोरच्या ज्या राज्याचं प्रवेशद्वार तुटलं जायचं त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन व्हायचा आणि तिथंच अर्ध युद्ध जिंकलं गेलं असं म्हटलं जायचं. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या शरीराचा विषय येतो तो मौखिक आरोग्य, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जर आपलं इनपुटच खराब असेल तर आउटपुट काय देणार आपण? म्हणजे मौखिक आरोग्य कसं राखलं गेलं पाहिजे, मौखिक आरोग्य किती आवश्यक आहेत, की त्यातून किती जीवाणू जंतूंनो आपल्या पोटात जात आहेत, शरीरात जातात. आणि बरेचसे आता मागच्या 5-7 वर्षापासून जे स्टडीज बाहेर येत आहेत की बऱ्याचदा सर्वात महत्त्वाचा विषय की मौखिक म्हणजे तोंडातनं जे काही जीवाणू जंतूंनो शरीरात प्रवेश करतात त्याचा हृदयावरती पण खूप सारा परिणाम व्हायला लागला आहे. अशा काही स्टडीज बाहेर येत आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला मौखिक आरोग्य किती गरजेचं आहे याच्यावरून आपल्या लक्षात हे मौखिक आरोग्य आपण कसं राखू शकतो, याचा उपाय? त्याला एकदम सिंपल विषय आहे. आता बरेचसे आम्हाला रोज डेलीमध्ये प्रश्न विचारतात पेशंट की काय करायला पाहिजे, ब्रश किती वेळा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर आमचं एकदम निवड साधं सिंपल आहे की 2 वेळा ब्रश तरी व्हायलाच पाहिजे. मॉर्निंगला तर जनरली सगळे 2 ब्रश करतात, पण रात्री नाईटला कोणी जनरली ब्रश करत नाही. राईटला झोपेच्या अगोदरही ब्रश केला गेला पाहिजे. कारण रात्री आपण झोपताना विषय असा असतो की खाल्लेलं अन्न अडकलेलं असतं दातामध्ये आणि जवळपास 8 तासाची आपण झोप घेतो. त्या 8 तासामध्ये साधारण जीवाणू जंतूंनो डेली आपलं काम करत असतात. तर ते त्यांना हॅम्पर करण्याकरता रात्री ब्रश करतात. दात किडणे, दात दुखणे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर याचं कसं करता येईल, म्हणजे याच्याकडे आरोग्य कसं राखता येईल? बघा, आता दात किडणेचं प्रमाण वाढलेलं आहे हे नक्कीच आहे, पण तेवढंच हे पण खरं आहे की किडलेले दात असले तरी पेशंट आमच्यापर्यंत येत नाही. बऱ्याचदा पेशंटची अशी मानसिकता आहे की दाताचे किडेचा जो प्रकार आहे तो नॉर्मल थंडी तापासारखा आहे. मग थंडी ताप झाला, गेले मेडिकलहून गोळ्या घेतल्या किंवा डॉक्टरकडे जाऊन जनरल डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले तर ओके होऊन जाणार. पण ते तसं होत नाही. एकदा दात किडला की तुम्हाला त्याला रिपेरेटिव्ह काम करावं लागणार, म्हणजे रिपेअर करायला लागणार. आणि त्या अनुषंगाने लोक रिपेअर करायला येत नाही किंवा रूट कॅनल वगैरे करायला येत नाही. बरेचसे लोक वेदनाशामक गोळ्या घेतात ज्याचा आपल्या शरीरावरती इतरत्रही परिणाम होतो. तर मला हेच सांगू इच्छितो मी की दात किडला तुम्ही डेंटिस्टला दाखवा, त्याचं प्रॉपर निदान करून घ्या, त्याचं रूट कॅनल करून घ्या, कीड असेल कीड काढून घ्या, चांदी भरायची असेल चांदी भरून घ्या, जे काय असेल ते प्रकार करून घ्या. नुसतं गोळ्या खाऊन ते भागणार नाही. म्हणजे गोळ्यांचे देखील साईड इफेक्ट आहेत? हां, गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत. आणि मोस्टली काय होतं, बरेच जण काउंटर सेलिंगला जसं मेडिकलवर जाऊन गोळ्या घेतात, वेदनाशामक गोळ्या घेतात, पेन किलर खातात. पेन किलरमुळे बरेचसे आता शरीरावरती दुष्परिणाम होतात त्याचे. आणि लहान मुलांमध्ये पण भरपूर प्रमाण वाढलं. आता चॉकलेट्स खाणे, फास्टफूडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे फास्टफूडमुळे. आणि आता मार्केटमध्ये सगळंच जवळपास आपल्याला हायब्रिड मिळतं. फास्टफूडमुळे इतकं वाढलेलं आहे प्रमाण. आणि ब्रशिंग नसणे त्याच्यामुळे. आणि हाच विषय लहान मुलांमध्ये बनतो ना. पालकी थोडंसं पेन झालं, पेन किलर दिलं, पोस्टपोन झालं, तो पेशंट आमच्यापर्यंत येतच नाही. जेव्हा ती सिव्हिरिटी वाढते खूप जास्त, जसं एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याची रात्र खराब झाली दुखण्याने, ज्या रात्रभर झोपला नाही आणि त्याने लहान मुलगा असो, वृद्ध व्यक्ती असो, लहान मुलाने आईवडिलांना जागवलं रात्रभर, मग दुसऱ्या दिवशी तो पेशंट आमच्याकडे येणार. रूट कॅनल केल्यानंतर त्याच्यावरती बऱ्यापैकी फरक पडतो का? बऱ्यापैकी फरक. आता बघा, दात हा एकमेव आहे बॉडीमध्ये की जो निर्जीव झाला
म्हणजे आता जसं आम्ही रूट कॅनल म्हणजे काय की दाताला डेड करून टाकतो आम्ही, त्याची संवेदना कायमस्वरूपी मारून टाकतो. म्हणजे दात हा एकमेव अवयव बॉडीमध्ये असा आहे की जो निर्जीव झाला तरी तो आपल्या कामात येतो. आता दुसरा याच्याऐवजी दुसरा कुठला अवयव जर निर्जीव झाला, निकामी झाला, तर तो काहीतरी त्याला सडेल, नेक्रोसिस होईल आणि तो आपल्याला बॉडीतनं काढावा लागेल. पण दाताचंच असं नाही. रूट कॅनल केल्यानंतरही दात 8 ते 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष सर्वाईव्ह करू शकतो. म्हणजे तोच दात तिथंच राहील, त्याची ट्रीटमेंट करू आणि पूर्वीसारखं तुम्ही आनंदाने त्या साईडने कडक चणे फुटाणे सगळं खाऊ शकाल. डॉक्टर साहेब, आपण मौखिक आरोग्याबद्दल काय संदेश द्याल? बघा, आता जाता जाता सांगायचं म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी 2 वेळा ब्रश करा. आठवड्यातनं 1 ते 2 वेळा फ्लॉसिंग करून घ्यायचं. महिन्यातनं 4 ते 5 वेळा तुम्ही माउथवॉश जरी वापरलं तरी चांगलं. नियमित जेवण झालं की दातांची गुळणा करून घेणे, चांगली चूड भरून घेणे, जेणेकरून जे काही प्लाक थोडंफार फूड डेब्रिज असतील ते निघून जातील. आणि सर्वात महत्त्वाचं, झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। 8 ते 10 महिन्यामधून एकदा तुम्ही डेंटल चेकअप करायला पाहिजे, दात दुखत असो अथवा नसो. आपण आरोग्यासंदर्भात जी माहिती दिली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नवराज्य लाईव्हमध्ये आपण भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण नुकतेच डॉक्टर गणेश बारी यांच्याशी भेटलो आणि या आरोग्याच्या संदर्भात दात दुखणे, दाताचे आरोग्य कसे राखता येईल या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा केली. योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव. दातांच्या खात्रीशीर उपचारासाठी एकदा अवश्य भेट द्या डॉक्टर गणेश बारी, रेणुकाई डेंटल इम्प्लांट क्लिनिक, आंबेडकर मार्केट समोर, जळगाव.